शेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पाडसूड ग्रामपंचायत हद्दीत सचिन पिसे यांच्या घरापासून ते वैभव हिंगणे यांच्या घरापर्यंत संपूर्ण गावातील सांडपाणी एका मुख्य रस्त्यावर साचलेलं असल्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे। त्या साचलेल्या पाण्यावर मच्छर बसत असून त्या सांडपाण्याची गावात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे गावातील वयोवृद्ध व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। रस्ता दुरुस्तीबाबत गावातील लोकांनी सरपंच व सचिव यांना विचारणा केली असता सचिव व सरपंचांकडून गावातील लोकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत। गेल्या 4 वर्षांपासून पाडसूड गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात आलेली नाही, त्यामुळे गावातील लोकांना ग्रामपंचायतकडे आपले प्रश्न मांडता येत नाहीत। पाडसूड ग्रामपंचायतमध्ये 10 लाख रुपयांचे काम मंजूर झालेले असताना सुद्धा कुठल्याच प्रकारचे गावात विकास कामे झालेली नाही। गावात कुठल्याच प्रकारची खांब्यावर दिव्याबत्तीची सोय करण्यात आलेली नाही, त्यामुळे संपूर्ण गाव अंधारात आहे। गावात विविध समस्या असल्यामुळे पाडसूड हे गाव विकास कामांपासून कोसो दूर असल्याचे निदर्शनास येत आहे। अशा प्रकारची तक्रार वैभव हिंगणे, दिलीप मालोकार, रोशन टिकार यांनी 10 सप्टेंबर रोजी शेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता चंदू पाटील, शेगाव ग्रामीण। मी वैभव गजानन हिंगणे, राहणार पाडसूड या गावामधला रहिवासी असून आमच्या गावामध्ये संपूर्ण इथे पूर्ण घाणीचे साम्राज्य तयार झालेले आहे आणि आमच्या गावामध्ये पूर्ण गटार साचलेले आहे आणि गावामध्ये यायला रस्ता पण नाही आहे आणि विशेष म्हणजे पूर्ण गावापर्यंतचे आरोग्य हे धोक्यात आलेले आहे। या पाण्यामध्ये डेंग्यूचे मच्छर तसेच बाकी इतर आरोग्यासाठी हानिकारक कीटाणू तयार होत आहेत। याच्यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांना सतत सांगूनसुद्धा कोणत्याही प्रकारची यांनी कारवाई केलेली नाही। याच्यामुळे आम्ही हे सदर तक्रार करत आहे आणि पूर्ण गावामध्ये आणि याच्या ग्रामपंचायत आणि हे याच्यामध्ये पूर्ण भ्रष्टाचाराचे यांनी हे केलेलं आहे। 15 युक्त आयोगामधून यांनी गावामध्ये 10 लाख रुपयाचा निधी काढलेला आहे। याच्यामध्ये गावाचं कोणत्याच प्रकारचा विकास झालेला नाही। याच्यामध्ये ग्रामपंचायतनी पूर्ण गावामध्ये एक रेतीचं टिप्पर सुद्धा टाकलेलं नाही।